अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामी चरणी दत्त महाराजाच्या चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला आणि नवीन सेवेला सुरुवात करूया। तर बघा, आपल्याला आता लवकरच दत्त जयंती येणार आहे। मग दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य जर नसेल तर बघा, सर्वश्रेष्ठ सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण। तर बऱ्याच ताई आणि दादा दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायणला बसतात, गुरुचरित्र पारायण करतात। पण बऱ्याच जणांना वेळेअभावी, वेळ नसल्यामुळे, मुलं लहान असल्यामुळे किंवा जॉब असल्यामुळे ही सेवा, हे पारायण करणं शक्य होत नाही। इच्छा तर खूप असते पण काही कारणास्तव हे शक्यच होत नाही। तर त्यांच्यासाठी खूप छान अशी सेवा, लवकरात लवकर होणारी सेवा मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। तर बघा, तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला गुरुचरित्रामधील हा एक अध्याय रोज वाचायचा आहे। मग तुम्ही हा संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात किंवा संकल्प नाही केला तरी पण चालतो। तर बघा, 4 डिसेंबर वार गुरुवार रोजी दत्त जयंती आहे। तर तुम्ही आज हा व्हिडिओ बघितला तर या सेवेला उद्यापासून सुद्धा सुरुवात करू शकतात किंवा ज्या वेळेस तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल त्या दिवशीपासून सुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात। दत्त जयंतीपर्यंत तुमची खूप सारी सेवा होऊन जाते आणि गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं खूप म्हणजे खूप महत्त्व आहे। प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे आणि प्रत्येक अध्यायानं आपल्या जीवनात खूप सारे चांगले बदल घडून येतात। मग तुम्हाला गुरुचरित्रातील असा एक अध्यायाचं पठण करायचं आहे जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये राजयोग आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला जे हवंय ते मिळणार, ते म्हणजे या अध्यायाच्या रोज नियमित पठण करण्याने। आता बघा, असं नाही की तुम्ही घरी बसून हा अध्याय वाचा का विना काही काम करता आणि तुम्हाला पैसा सर्व काही मिळेल असं मी म्हणत नाही। तुम्हाला कष्ट पण करणं तितकंच गरजेचं आहे। कष्ट, काम हे आपलं करावंच लागतं, पण त्याला नशिबासोबत, कष्टासोबतच नशिबाची साथ आणि देवाची साथ असणंही तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्ही जे कष्ट करतात त्याला जर देवाची साथ मिळाली तर तुमच्या जीवनात सर्व काही चांगल्या गोष्टी घडून येतात। तुम्हाला कधीच कशाची कमी पडत नाही आणि जे मागाल ते तुम्हाला मिळतं। त्यासाठी सेवा पण तितकीच करायला पाहिजे आणि कष्ट पण तितकेच करायला पाहिजे। तर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत जर गुरुचरित्रामधील हा अध्याय जर पठण केला तर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा तर पूर्ण होणारच आणि तुमच्या जीवनात कधीच तुम्हाला कशाची कमी पडणार नाही। तुमच्या जीवनात सर्व काही तुम्हाला जे मागाल ते मिळेल, पैसा, धन, संपत्ती, सुख, सुविधा सर्व काही। पण त्याच्यात कष्टही आणि सेवाही करणं तितकंच महत्त्वाचं असतं। तर तुम्हाला काय करायचं आहे, गुरुचरित्रामधील नेमका कोणता अध्यायाचं तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत पठण करायचं आहे, तो अध्याय म्हणजे गुरुचरित्रामधील 9वा अध्याय। आता 9व्या अध्यायामध्ये नेमकं असं काय आहे की तुम्हाला जे मागाल ते मिळणार आहे। तर 9व्या अध्यायाचं तुम्हाला थोडक्यात मी वर्णन सांगते। बघा, एक धोबी होता आणि तो धोबी दररोज नदीकाठी तो कपडे धुण्यासाठी दररोज जायचा। मग तिथं दत्त महाराज दररोज स्नान करण्यासाठी यायचे। मग तो धोबी दररोज निस्वार्थ भावनेने काहीही मनात न मागता दररोज दत्त महाराजांना नमस्कार करायचा की एखादा कोणीतरी सत्पुरुष आहे किंवा कोणती तर मोठी व्यक्ती आहे, कोणते तर मोठे दैवी शक्तीचे हे पुरुष आहेत, म्हणून तो दररोज धोबी दत्त महाराजांना प्रणाम करायचा आणि असं तो दररोज नित्यनियमाने काहीही न मागता तो दत्त महाराजांना नमस्कार करायचा। मग एक वेळेस असंच तो धोबी नदीकाठी धुणं धुण्यासाठी आल्यानंतर त्याला एक छान अशी सुंदर अशी होडी दिसली आणि त्याच्यामध्ये राजा राणी त्या होडीमध्ये येत होते। मग त्यावेळेस त्या धोब्याच्या मनात आलं की किती यांचं आयुष्य चांगलं, किती यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, पैसा सर्व काही आहे। तर त्याच्या मनामध्ये असं आलं की मला जर असं हा राजयोग जर भोगायला भेटला तर किती चांगलं होईल। आणि त्यावेळेस दत्त महाराज तिथं आलेले होते। तर दत्त महाराजांनी त्या धोब्याच्या मनातील ही गोष्ट ओळखली आणि दत्त महाराजांनी त्या धोब्याला
म्हणाले की तुला हे सुख हवं आहे का? तुला जे काय हवं आहे ते मला माग, मी तुला नक्की ते आशीर्वाद स्वरूपात देईन. तर त्यावेळेस तो धोबी म्हणाला, आता माझं निम्मं आयुष्य गेलं आणि निम्मं राहिलं, तर हे सुख मला या जन्मी नको, मला हे सुख पुढच्या जन्मी हवं आहे. आणि या सुखासोबतच मला पुढच्या जन्मी राजयोग हवा आहे. आणि या सर्वासोबतच, या सर्व सुखासोबतच मला तुमची सेवा करण्याचं सुद्धा भाग्य मिळू द्या. मी तुम्हाला पुढच्या जन्मीसुद्धा तुमचं स्मरण माझ्या लक्षात राहावं, तुमची सेवा करण्याचं माझ्या लक्षात राहावं, हे सुद्धा मला तुम्ही वरदान द्या. असं म्हणून तो धोबी दत्त महाराजांना म्हणाला आणि दत्त महाराजांना प्रणाम करून तो तिथून निघून गेला. आणि पुढच्या जन्मी त्याला राजयोग मिळाला. तो सुख, समाधान, पैसा सर्व काही त्याला भेटलं आणि राजाचं राजयोग भोगायला त्याला भेटलं. तर ज्याप्रमाणे त्या धोब्याचं आयुष्य पूर्ण पलटून गेलं, त्याच्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे राजयोग आला, त्याप्रमाणेच तुमच्या आमच्यासुद्धा जीवनात या गुरुचरित्रामधील अध्यायाने राजयोग यावा, आपल्याला जे हवं आहे ते मिळावं, त्यासाठी या अध्यायाचं पठण तुम्ही आवर्जून करा. बघा, आता बऱ्याच जणांना वाटतं की ह्या अध्यायाचं पठण केलं म्हणजेच काय सर्व आपल्याला मिळेल का? पण बघा, कष्टासोबतच आपल्याला देवाची सुद्धा साथ असणं खूप गरजेचं असतं. तुम्ही केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. त्याचं फळ एक ना एक दिवस तुम्हाला देव देतातच. मग ती अडचणीच्या टाईमाला असो किंवा तुमच्या सुखाच्या टायमाला असो, ते तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ नक्की देतात, म्हणजे देतातच. फक्त वेळ यायला पाहिजे त्याचं फळ मिळण्याची. प्रत्येकाची वेगवेगळे भोग असतात, प्रत्येकाचे वेगवेगळे कर्म असतात, प्रत्येकाच्या कर्मानुसार त्यांना त्याचं फळ मिळत असतं. कोणाला लवकर मिळतं, कोणाला उशिरा मिळतं. तर तुम्ही जर दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील हा अध्याय म्हणजेच 9वा अध्याय, तुम्हाला गुरुचरित्रामधील 9वा अध्यायाचं दररोज नियमाने पठण करायचं आहे. आता गुरुचरित्रातील दररोज अध्याय म्हणजे गुरुचरित्राची पोथी दररोज हाताळणं शक्य नसतं, कारण हा अध्याय खूप म्हणजे ही पोथी खूप श्रेष्ठ आहे, खूप शक्तिशाली ही पोथी आहे आणि ती आपण दररोज हातामध्ये घेणं शक्य नाही, कारण त्याला खूप साऱ्या अटी नियम असतात त्याच्या वाचनाला. मग त्याच्यासाठी प्रत्येक अध्यायाची सेपरेट एक पोथी मिळते. तुम्ही ती ऑनलाईन मागवू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन पोथी 20-30 रुपयामध्ये तुम्हाला प्रत्येक अध्यायाची पोथी मिळून जाईल. तर ती पोथी तुम्ही घेऊन त्याचं दररोज पठण करायचं आहे. आता ज्याप्रमाणे गुरुचरित्र पारायण करताना खूप अटी नियम आहेत, तर या जो अध्याय तुम्ही दररोज वापरणार आहात तर त्याला जास्त अटी नियम नाहीत. तुम्हाला काय करायचं आहे, तुमची अंघोळ झाली, देवपूजा झाली की तुम्हाला या अध्यायाचं पठण करायचं आहे. किंवा तुम्हाला सकाळी शक्य नसेल तर तुम्हाला ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस तुम्ही हा अध्याय वाचू शकतात, पठण करू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, देवघरासमोर बसूनच ही सेवा करायची आहे. जास्त वेळ लागायचा नाही, खूप कमी वेळात तुमची ही सेवा होऊन जाते. तुम्हाला सर्वात आधी देवघरासमोर आसन टाकायचं आहे, दिवा लावायचा, उदबत्ती लावायची आणि सर्वात आधी स्वामी स्तवन म्हणायचं आहे. नंतर एक माळी श्री स्वामी समर्थ म्हणायची आहे, एक माळ दिगंबरा म्हणायचं आहे किंवा दत्त महाराजांचा कोणताही जप करू शकतात आणि एक वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे. आणि नंतर मग तुम्ही गुरुचरित्रातील 9वा अध्यायाचं पठण करायचं आहे. अशा प्रकारे दररोज तुम्हाला ही सेवा करायची आहे. याच्यासाठी तुम्ही संकल्पसुद्धा करायचा आहे की तुम्ही दत्त जयंतीपर्यंत ही सेवा करणार आहात आणि तुमची काय इच्छा असेल ती इच्छा सांगून तुम्हाला संकल्पसुद्धा सोडायचा आहे. आणि जर मासिक धर्म आला तर तेवढे दिवस तुम्ही ही सेवा स्किप करायची आहे. ही सेवा ज्यावेळेस तुम्ही करणार आहात तर तुम्हाला ही सेवा करेपर्यंत मांसाहार वर्ज्य करायचा आहे. मांसाहार करून तुम्हाला ही सेवा करायची नाही. त्याचबरोबर परान्नसुद्धा तुम्हाला जितकं होईल तितकं तुम्हाला परान्न घ्यायचं नाही. तर हे नियम तुम्ही पाळूनच तुम्ही ही सेवा करा, कारण जेवढे नियम अटी आपण पाळून सेवा करतो तेवढ्या लवकर आपल्याला त्या सेवेचं फळसुद्धा मिळत असतं. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तर सर्वांनी दत्त जयंतीपर्यंत आवर्जून गुरुचरित्रातील या अध्यायाचं पठण दररोज करा. चला.